मित्रांनो, मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे ठोंब्या. एक ठोंब्या होता, त्याचं नाव ठोंब्या नव्हतं, पण त्याला शरीरानं जाडजूड असल्यामुळं लोक ठोंब्या म्हणायचे, त्याचे मित्र ठोंब्या म्हणायचे. हा ठोंब्या मॅट्रिकला फक्त 4 वर्षे नापास झाला होता 10वीला, आणि इकडून तिकडून अभ्यास करायचा नाही, दुसऱ्या मुलांना मार्गदर्शन करायचं, आणि आपण मात्र नापास व्हायचा, परीक्षा द्यायचं, सोडायचं नाही. पण मग तो गावात फिरायचा, कोणाचं काम ऐकायचा, इकडून तिकडं फिरत बसायचा. एका दिवशी राजाची एक दौंडी आली. दौंडी, राजानं दौंडी द्यायला सांगितलं, आणि मग ती दौंडी आल्यानंतर त्या दौंडीमध्ये काय सांगितलं, राजाचा आदेश आहे, हो, आपल्याकडे कविता लिहिलेल्या असतील तर त्या कवीने आपल्या कविता राजाच्या कार्यालयात 2 दिवसामध्ये, किंवा ते तारीख दिली त्यांनी त्या तारखेपर्यंत पाठवून द्याव्या. ठोंब्याला वाटलं आपणही एक कविता करावी, आणि म्हणून त्यानं ठरवलं, आपल्या मित्राला घेतलं, आणि मग मित्राला म्हणाला, चल बाबा कविता करायला जाऊ आपण. त्याला मित्र म्हणाला, अबे अशा कुठं कविता असतात का? काही म्हणतो आपलं एवढे मोठे मोठे रती महारथी कवी या महाराष्ट्रात आहेत, आणि तुझ्या कवितेला कोण विचारायला? तो म्हणला, तुला यायचं की नाही? ठोंब्या म्हणाला, तुला यायचं की नाही सांग. माझा मित्र म्हणल्यानंतर नाही म्हणता येत नाही. दोघं जण निघाले तर मग कागद पेन घेतली, आणि कागद पेन घेऊन रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये त्या रोडच्या कडेला माणसं खोदत होते. खोदकाम करून ती खडी, रेती, माती काय असेल ते रोडवर टाकत होते. आणि मग तेवढ्यामध्ये या ठोंब्यानं या माणसाला विचारलं, तुम क्या करत हो, तुम क्या करत हो? ते माणसं म्हणाले, हम खोदत है, हम खोदत है. तर मग तुम खोदत है, हम देखत है, तुम खोदत है, हम देखत है, तुम खोदत है, हम देखत है. हे वाक्य 3 वेळा त्या ठोंब्यानं लिहिलं. एकच वाक्य 3 वेळा लिहिलं, आणि पुढे गेला. पुढे गेल्यानंतर दुपारची वेळ अशी उन्हाची, आणि अशा उन्हाच्या वेळेमध्ये, दुपारच्या वेळेमध्ये त्या झाडाखाली गुरंढोरवाले थांबू लागले. मग हे तिथे गेला, आणि गेल्यानंतर विचारलं, मोठं वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली सावलीला जाऊन थांबला, आणि त्या माणसाला विचारलं की, बाबा तुम क्या करत हो, या तुम क्या करत हो? तो म्हणला, हम ठहरत है, इस पेड़ के नीचे छाव के लिए हम ठहरत है. त्यानं दुसरं वाक्य लिहिलं, तुम ठहरत है, हम देखत है, तुम ठहरत है, हम देखत है. पुढे गेला. पुढे गेल्यानंतर उंट होता. उंट त्या झाडाचा पाला खाऊ लागला, लिंबाच्या झाडाचा शेंड्याचा पाला खाऊ लागला, उंच मान करून. या ठोंब्यानं पाहिलं, आणि ठोंब्यानं पाहिल्यानंतर त्या ठोंब्यानं हळूच वाक्य लिहिलं, तुम उंच उंच मान करत है, हम देखत है, तुम उंच उंच मान करत है, हम देखत है, तुम उंच उंच मान करत है, हम देखत है. हे 3 वेळेला वाक्य, तिसरं वाक्य पुन्हा या ठोंब्यानं 3 वेळेला लिहिलं, आणि पुढे गेला. पुढे गेल्यानंतर
त्या राजाच्या गावाजवळ गेला. गावाजवळ गेल्यानंतर तिथं त्या राजाचे भाचे होते. त्या भाच्यानं या ठोंब्याला पाहिलं आणि ते पळत येऊ लागले ठोंब्याकडं. आणि ठोंब्याकडं पळत येऊ लागल्यानंतर मग यानं काय केलं, तुम भागत है हम देखत है, तुम भागत है हम देखत है, तुम भागत है हम देखत है. हे चौथं वाक्य त्यांनी पुन्हा लिहून ठेवलं. राजाचे भांजे जवळ आले. भांजे जवळ आल्यानंतर त्याला जो चौकडून उभे राहिले. आता याला वाटलं अशी विचित्रच आहे इथं. आणि म्हणून त्यानं विचारलं, तुम कोण आहे. विचित्रच मुलं दिसली त्याला. आणि म्हणून मग विचित्र मुलं दिसल्यानंतर ते म्हणलं कोण आहे. ते म्हणाले, हम राजा के भांजे आहे, हम राजा के भांजे आहे. आणि म्हणून त्यानं मग काय केलं, शेवटचं वाक्य काय लिहिलं, भले भांजे भले भांजे भले भांजे. 3 वेळेला वाक्य ते लिहून टाकलं. आणि खाली आपली कविता ती राजवाड्यामध्ये सादर केली. मग संपूर्ण कविताचा संच राजाच्या उशाला नेऊन ठेवला. आणि राजा ज्या ठिकाणी झोपत होता त्याच्या पाठीमागे मात्र एक खजिना होता ठेवलेला, कॅश. त्या काळामध्ये राजाचा खजिना जमिनीत पुरून ठेवायचे. घागरीत, मोठ्या मोठ्या भांड्यात, मोठ्या मोठ्या माठात ते खजिना त्या काळात मध्ये जमिनीमध्ये पुरून ठेवायचे खड्ड्यात. आणि वरून झाकून टाकायचे की कुणालाही शत्रूला पत्ता लागू नये म्हणून. आणि मग तिथं काय केलं त्यांनी, त्या राजानं ते कविता सगळ्या राज्याच्या उशाला ठेवल्या. आणि राजा झोपलेला होता. आणि मग झोपलेला त्याच्यानंतर राजा उठायचा, दिवसभर आपलं कामं करायचा. आणि संध्याकाळी कामावून आल्यानंतर एक कविता 10-5 रात्रीला त्या 10-5 कविता वाचायचा. चांगल्या कविता दिसल्या त्या चांगल्या कविता बाजूला ठेवायच्या. आणि खराब कविता ज्या आवडल्या नाही, न आवडलेल्या कविता दुसऱ्या बाजूला ठेवायच्या. असा एक राजानं प्रकल्प रोज चालू केला. रात्री 10-12 वाजता येऊन रात्री आरामानं तो कविता वाचायचा. आणि योगायोगानं एका दिवशी राजानं त्या कविता त्यांनी काय केलं, वाचायला सुरुवात केली. 10-12 कविता घेतल्या आणि वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये ठोंब्याची कविता त्यांच्या हातात आली. ठोंब्याची कविता हातात आली. राजाने सगळ्या कविता मनात वाचल्या, पण ठोंब्याची कविता मात्र राजांना विचित्र वाटली. आणि म्हणून राजाने पुन्हा ती वाचायला सुरुवात केली. म्हणजे काय कविता लिहिली, राजानं मनाला वाटलं, अरे काय कविता लिहिली, अशी कशी कविता आहे. तुम खोदत है हम देखत है, तुम खोदत है हम देखत है. हे जोरात लिहायला सुरुवात केली. आणि मग जोरात लिहायला सुरुवात केल्यानंतर ती कविता कथा मग ती जोरात वाचली की पाठीमाग ते राजे भांजे काय करू लागले, ते खजिना खोदू लागले. आणि खोदू लागल्यानंतर मग त्यांनी पाहिलं की मामा कसं काय वाक्य म्हणले. हे जोरात वाचल्यानंतर आपल्या ऐकू आले की मामा म्हणाले की तुम खोदत है हम देखत है, तुम खोदत है हम देखत है. आणि म्हणून त्यानं काय केलं, मग काय केलं त्यांनी की म्हणले बाबा आता काय करू, की आपण काय करू, थांबू जरासं. आणि म्हणून ते थांबायला गेले. राजानं काय केलं, राजा काय म्हणाला, तुम ठहरत है हम देखत है, तुम ठहरत है हम देखत है, तुम ठहरत है हम देखत है. मग ते थांबले. थांबल्यानंतर मग राजा म्हणाला, अरे भांजे म्हणाले, अरे असं कसं मामा, आपण थांबल्यानंतर म्हणाले की तुम ठहरत है हम देखत है. नाही म्हणले, मामा कुठून पाहिलेत बघा बरं म्हणले. मग इकडं तिकडं उंच माना करून पाहायला लागले. हे पाय उंच मान करायला, ते उंच मान करायला, ते उंच मान करायला, सगळे उंच माना करू लागले. आणि उंच माना करून मग तेव्हा राजानं 3रं वाक्य वाचलं, तुम उंच उंच मान करत आहे हम देखत आहे, तुम उंच उंच मान करत आहे हम देखत आहे, तुम उंच उंच मान करत आहे हम देखत आहे. आता परेशानी झाली. आणि मग काय झालं,
ते म्हणजे आता नक्की मामानं पाहिलं आपल्याला, आता आपण पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून राजाचे भांजे पळून जाऊ लागले. पळून जात असताना राजानं चौथं वाक्य वाचलं, तुम भागत है हम देखत है, तुम भागत है हम देखत है, तुम भागत है हम देखत है. आता तर म्हणले आता पळून जाण्यातही काही अर्थ नाही, थांबा थांबा म्हणले. आणि ते थांबल्यानंतर राजानं त्या ठोंब्याच्या कवितेचं 5वं वाक्य वाचलं, भले भांजे भले भांजे भले भांजे. आता काय म्हणला राजात, आता तर भांजे म्हणाले आता तर काही नाही, मामाला नक्कीच पाहिलं, आता आपण सगळेजण जाऊ पुढच्या दरवाज्यानं आणि मामाची माफी मागू, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर आपल्याला फाशीची शिक्षा होणार, चोर म्हणजे चोर म्हणून आपण सिद्ध होणार. राजाचा खजिना आपण खोदलेला आहे. म्हणून ते आले पुढून आणि राजाच्या दरवाजाला खटखट वाजवला. आणि मग ते राजा उठले आणि राजानं उठल्यानंतर विचारलं की बाबा काय, उठल्याबरोबर काय झालं की सगळे भांजे राजाच्या पायावर पडले. आणि पायावर पडल्यानंतर मग पुढं म्हणजे माफ करा. माझ्या म्हणाला काय झालं, उठा ना, उठा उठा उठा, काय झालं, माफ करा, माफ करायला काय केलं, कोणाला मारलं का, कोणाला भांडणं झाले का. ते म्हणले नाही नाही मामा माफ करा आम्हाला. ते म्हणलं बाबा काय झालं सांगा तर खरं. नाही नाही म्हणले मामा असं कसं बोलायले, तुम्ही सगळं पाहिले, आधी मला माफ करतो म्हणून. ते म्हणलं माफ करतो, उठा. मग ते म्हणले झालं सांगा काय झालं. काय मामा म्हणे सगळं पाहिलं तुम्ही आणि विचारायले आम्हाला, असं कसं हो, तुम्ही तर सगळं पाहिलं. ते म्हणजे काय पाहिलं सांग तर सर. अहो मामा आम्ही जेव्हा तुमचा खजिना खोदायला लागलो तेव्हा तुम्ही म्हणाले कि हम खोदत है तुम देखत है, हम खोदत है तुम खोदत है, हम देखत है, तुम खोदत है हम देखत है. आम्ही थांबलो, तुम्ही म्हणाली तुम ठहरत है हम देखत है, तुम ठहरत है हम देखत है, तुम ठहरत है हम देखत है. आम्ही थांबलो आणि थांबून मग आम्हाला वाटलं मामा कुठून तरी काहीतरी बघायलेत म्हणून आम्ही उंच माना करून पाहायला लागलो. हो, जिकडून तिकडून कुठून तरी पाहत असतील म्हणून वरी वरांड्यातून याचून त्यातून, पण काय नाही आम्ही उंच उंच माना करून पावल्यानंतर तुम्ही म्हणाले तुम उंच उंच मान करत है हम देखत है, तुम उंच उंच मान करत है हम देखत है, तुम उंच उंच मान करत है हम देखत है. मामा मग आम्ही पळून जाऊ लागलो. आम्ही पळून जात असताना तुम्ही म्हणाले तुम भागत है हम देखत है, तुम भागत है हम देखत है, तुम भागत है हम देखत है. मामा आम्ही थांबलो. त्यावेळेला तुम्ही म्हणाले अरे भले भांजे भले भांजे भले भांजे. आणि त्यावेळेस मामा आम्ही निर्णय घेतला की तुमच्या समोर येऊन माफी मागावी. आणि म्हणून आम्हाला विनंती आहे की तुम्ही माफी करा. मग राजाने निर्णय घेतला की ठीक आहे म्हणे पाहू द्या मला. राजाने तो खजिना पाहिला. तो खजिना या ठोंब्याच्या कवितेमुळे वाचला राजाचा. आणि म्हणून राजानं ठोंब्याच्या कवितेला तेवढा मोठा खजिना वाचला. म्हणून त्या काळामध्ये 1,00,000 रुपये बक्षीस दिलं. आणि ठोंब्या हा त्या गावामध्ये लखपती बनला, लखोपती, सगळ्या गावात श्रीमंत माणूस बनला. आणि म्हणून या गोष्टीवरून लक्षात येतं की आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे, कुठेही कंटाळा करता कामा नये. ठोंब्याचा मित्र ठोंब्याला म्हणाला काय पडलं म्हणून, तरी पण ठोंब्या त्याचं ऐकलं नाही आणि त्यानं त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. म्हणून केव्हा कोणत्या कवितेचा नंबर येईल किंवा कुठं कोणाचा नंबर येईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, या गोष्टीवरून लक्षात येते. धन्यवाद.